नमस्कार, मी मिनल मोहाडीकर. आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानतर्फे आपला जूनचा जो अंक येणार आहे त्याच्यासाठी मी आपल्याशी बोलत आहे. मार्च महिन्यामध्ये आपण आपल्या मोठी कॉन्फरन्स ज्या दरवर्षी घेतो त्याप्रमाणे घेतली. सर्व वेगवेगळ्या उद्योगिनींना अवॉर्ड्स दिले. गेल्या वर्षी आपण बँकॉकला गेलो. या वर्षी आपण 5 जुलै ते 9 जुलै या 4 nights 5 days मध्ये आपण मॉरिशसमध्ये जातो. हा दौरा जेव्हा आपण करतो तो बिझनेसचा दौरा असतो. आपण तो देश तर बघतोच, परंतु मॉरिशसमध्ये आपल्याला 2 दिवस शनिवार रविवार तिथे 2 दिवस आपल्याला एक्झिबिशन आहे. तिथले मॉरिशसमधले जे आपले इंडियन लोक आहेत त्यांना आपण बोलावणार आहोत. त्यामुळे मॉरिशसमध्ये आपल्या उद्योजकांना उद्योगिनींना वाव मिळणारे त्यांचे प्रॉडक्ट मांडायला. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट सांगायला आनंद वाटतो की आपण गेल्या वर्षी जसं बँकॉकला गेलो तसं यावर्षी सुद्धा 2 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट या 4 nights 5 days मध्ये पुन्हा आपण बँकॉकला जातोय. थाय चेंबर ऑफ कॉमर्स बरोबर आपलं पुन्हा टायअप झालेलं आहे आणि थायलंड चेंबर ऑफ कॉमर्समध्ये थाय चेंबर ऑफ कॉमर्समध्ये 3 तारखेला 3 ऑगस्टला B2B ची मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. त्यामुळे ज्यांना थायलंडला यायची इच्छा असेल त्यांनी अवश्य मला कॉन्टॅक्ट करा. आपली मधुरा मोहाडीकर जी आहे तिची जी पर्यटनाची संघटना आहे हकुना मटाटा ट्रॅव्हल्स त्यातर्फे आपण थायलंडला सगळ्यांना घेऊन जातोय. आणि गेल्या वर्षी सांगायला आनंद वाटतो आपल्या उद्योगिनींना भरपूर यश मिळालं थायलंडमध्ये, कारण थाय चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष स्वतः आपल्याबरोबर असतात आणि त्याचप्रमाणे आपले मित्र परिवार आपल्याबरोबर असतो. त्यामुळे थाय चेंबर ऑफ कॉमर्सच्या मदतीने आपण हा दौरा अतिशय चांगल्या तऱ्हेने 2 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट करणार आहोत. आणि सांगायला आनंद वाटतो आपण जे डॉक्टर जगत शहांना बोलवलेलं होतं एक्सपोर्टशी रिलेटेड त्याची पहिली पूर्ण 10 जणी आपल्या शिकून आल्या. त्यांना खूप फायदा झाला. नंतर आत्ताच्या बॅचमध्ये सुद्धा मे महिन्यामध्ये सुद्धा 2 जण जाऊन आले. जुलै महिन्यामध्ये पुन्हा त्यांची बॅच आहे. ज्यांना एक्सपोर्टशी रिलेटेड इंटरेस्ट असेल त्यांनी अवश्य कॉन्टॅक्ट करा. त्यांना पण जगत शहाचं ऑनलाईनचं मार्गदर्शन मिळेल, तरी तुम्ही अवश्य कॉन्टॅक्ट करा. पुन्हा डॉक्टर जगत शहानंतर आपण पॅकेजिंगवरती ऑनलाईन घेतलं होतं. यावर्षी जून महिन्यामध्ये आपण मुद्दाम कॅन्सरशी रिलेटेड म्हणजे डॉक्टरांना बोलवलेलं आहे 19 तारखेला. त्याला आपण अवश्य या. आणि सांगायला आनंद वाटतो आत्ताचा अंक शैला मावशीनी म्हणजे शैला ताईंनी एवढं छान काम केलंय. आई आणि मुलगी, सासू आणि सून म्हणजे आम्ही जाधव हा पुढे वारसा अशा तऱ्हेने आपला हा अंक आहे. दुसरी जनरेशन इन्व्हॉल्व आहे आणि हा अंक अप्रतिम झालेला आहे. तरी तुम्ही अवश्य या अंकाचा लाभ द्यावा असं मला वाटतं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक अद्भुत योग शिक्षिका. अद्भुत योग शिक्षिका म्हणण्याचं कारण म्हणजे 10वीतल्या मुलीने डॉक्टरेट पदवी हासिल केल्याचं कधी ऐकलंय? नाही ना? नाशिकच्या गीत पटणीला मिळाली आहे डॉक्टरेट पदवी. हे एक आश्चर्यच वाटतंय की नाही? गीत पटणी नाशिकच्या निर्मला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकत आहे. आता तिने 10वीची परीक्षा दिली आहे. तिच्या आईने 2009 मध्ये गीत योगा अँड फिटनेस अकॅडमी सुरू केली. गीतला लहानपणापासूनच योगाची आवड होती. तिच्या आईला काजलना विचारलं एवढ्या लहान वेळात तिला डॉक्टरेट पदवी कशी काय प्राप्त झाली, तेव्हा त्या म्हणाल्या, गीत लहानपणापासूनच मला बघून आसन करण्याचा प्रयत्न करायची. त्यातच तिच्या लवचिकतेची जाणीव झाली आणि तिने पुढे वेगवेगळी आसनं करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यात एकदा तिला योग स्पर्धेत उतरविले असता ती 2य क्रमांकाने विजयी झाली आणि तिचा हुरूप वाढला. तिने योग करणं पुढे चालू ठेवलं. तिने वयाच्या 10व्या वर्षापासून योग शिकविण्यास सुरुवात केली. ती सुद्धा माझ्याच अकॅडमीमध्ये. पहिले ती लहान मुलांना शिकवत असे.
आता ती सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना शिकवत आहे. कोरोनामध्ये तिचे ऑनलाईन क्लासेस चालू होते. त्यात तिला असं जाणवलं की मुलांना ऑनलाईन शाळा झाल्यामुळे त्यांचा मोबाईल किंवा कॉम्प्युटरचा वापर जास्त प्रमाणात सुरू झाला. मुलं मोबाईल हातातून सोडायला तयार नसायचे. लॉकडाऊन संपल्यावर जेव्हा पुन्हा सर्व क्लासेस सुरळीत सुरू झाले तेव्हा तिने बघितलं की काही पालक त्यांच्या मुलांना योग क्लासला सोबत घेऊन येत होते, परंतु मुले मागे बसून फक्त मोबाईलवर खेळत असत. त्यातून तिने पालकांना विश्वासात घेऊन मुलांवर प्रयोग करायचं ठरवलं आणि दर आठवड्याला पालकांकडून प्रतिक्रिया घेऊ लागली. मुलांना योगाचे नवीन आसन देऊन घरी त्यांचा सराव करायला सांगत असे, ज्यामुळे मुलांचा मोबाईलचा अतिरेक वापर कमी होऊ शकेल ही संकल्पना ठेवून काम सुरू केलं. त्यात तिने त्यावर अभ्यास करत थिसिस शोधनिबंध लिहिला, ज्याचं नाव होतं योगा अँड मेडिटेशन इम्प्रूव्ह किड्स सायकोलॉजी. सलग 8 ते 9 महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर हा शोधनिबंध युनिव्हर्सिटीमध्ये पाठवला. तिथून कित्येक वेळा ऑनलाईन, व्हिडिओ कॉल किंवा ईमेलवर तिला प्रश्न विचारण्यात आले. त्या सर्वांची तिने समाधानकारक उत्तरं दिली. ती दिवसातून 12 ते 14 तास ज्या गोष्टीकरता मेहनत घेत होती त्याचं चीज झालं आणि तिला फळ मिळालं. तिच्या शोधनिबंधाला मंजुरी मिळाली. फक्त 14 वर्षाच्या गीतला डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली. आहे ना ही अद्भुत घटना? गीतने आतापर्यंत 150 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिकवलं आहे. तिच्या क्लासमध्ये 15 ते 18 विद्यार्थी आहेत, ज्यात ऑनलाईन सुद्धा आहेत. गीतला महत्वाची अशी इंटरनॅशनल गोल्ड मेडल्स 4, नॅशनल गोल्ड मेडल्स 5, स्टेट गोल्ड मेडल्स 9 अशी मिळाली असून याशिवाय 15 वेगवेगळे अवॉर्ड्स आणि पुरस्कार यांनी तिला सन्मानित केलं आहे. गीतच्या आई काजलताई यांच्याबद्दल बोलण्यासारखं खूपच आहे. त्या गीत योगा आणि फिटनेस फाउंडेशनच्या प्रेसिडेंट म्हणून काम पाहतात. त्या स्पोर्ट्स योगा इंटरनॅशनलच्या चेअरमन आणि स्पोर्ट योगा एशियाच्या सेक्रेटरी आहेत. या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांनी सामाजिक बांधिलकी खूपच जपली आहे. वेगवेगळ्या शाळात आणि गावात त्यांनी 150हून जास्त योगा आणि फिटनेसचे कॅम्प घेतले आहेत. त्यांच्या अकॅडमीकडून जवळजवळ 1500 ते 1800 गरजूंना 2 वेळचं जेवण पुरवलं जातं. कोरोना काळात पोलिसांना पाण्याच्या बाटल्या सुद्धा पुरवल्या. 300 कोविड पेशंट बरे झाल्यावर त्यांना प्राणायाम आणि योगक्रिया विनामूल्य शिकवल्या. गरजू लोकांना कामावर जाण्यासाठी 53 सायकली पुरवल्या. 350 ब्लँकेटचं वाटप गरीब कुटुंबियांना केलं. याशिवाय त्यांनी पर्यावरणास पूरक म्हणून खूप झाडं लावण्याचं काम केलं आहे. गीतला विचारलं की तुला पुढे काय करायचंय? ती म्हणाली, मला विज्ञान शाखेला ऍडमिशन घेऊन मेडिकलला जायचं आहे. तिथे मी योगामध्ये विशेष असं शिक्षण घेणार आहे. मला यातच करिअर करायचंय. या दोघी मायलेकींना त्यांच्या घरून चांगलाच पाठिंबा मिळतो. काजलताईंचे दोन्ही मुलगे योगामध्ये पारंगत आहेत. काजल पटनी यांचा संपर्क क्रमांक आहे 9423969568. लेखन सौ अनुप्रिता नगरकर. सॉक्रॉन फेस्टिवल. जसं आपलं मराठी नवीन वर्ष हे मार्च-एप्रिलमध्ये गुढीपाडव्याला सुरू होतं, तसंच थायलंडच्या नवीन वर्षाची सुरुवात सॉंक्रांतच्या सणाने होते. आपला गुढीपाडवा पंचांगाप्रमाणे मागे पुढे होतो, पण सॉंक्रांत हा मात्र दरवर्षी 13 एप्रिल याच दिवशी असतो, पण 3 दिवस साजरा केला जातो. त्यामुळे सगळ्यांना 14 ते 15 एप्रिलपर्यंत सुट्ट्या असतात. 2018 पासून मात्र थायलंडच्या मंत्रिमंडळाने हा सण देशभरात 7 दिवसांपर्यंत साजरा करण्यात येईल अशी परवानगी दिली, जेणेकरून नागरिकांना सुट्टीसाठी घरी जाता यावं. त्यामुळे बरेच लहान गावांमधून आलेले लोक आपल्या गावी परत जातात. हे मला आपल्या गणपतीसारखं वाटतं. अर्थात आपल्याकडे काही 8 दिवस सुट्टी नसते. चीन, युनान प्रांतातील दाई लोक, भारत, लाओस, कंबोडिया, म्यानमार, नेपाळ आणि श्रीलंका यासारख्या दक्षिण आशियातील अनेक प्रदेशांमध्ये नवीन वर्ष साधारण याच दरम्यान सुरू होतं. भारतात जसं आपण गुढीपाडवा, विशू, बिहू, बैसाखी, पोयला, बैशाख अशी वेगवेगळ्या नावाची नवीन वर्षे पाळतो, पण कॅलेंडर इयर मात्र 1 जानेवारीपासून पाळतो. तसंच सियाममध्ये सुद्धा नवीन वर्ष अधिकृतपणे 1 जानेवारी रोजी साजरं केलं जातं. सॉंक्रांत हे 1888 पर्यंत अधिकृत नवीन वर्ष होतं. पुढे मात्र पारंपरिक थाई नववर्ष सॉंक्रांतचे मोठ्या राष्ट्रीय सुट्टीत रूपांतर झालं.
आपल्या होळीसारखाच पाण्याच्या मारामारीसाठी हा उत्सव प्रसिद्ध आहे. हा उत्सव परदेशातल्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. अनेक देशातून खास यावेळी लोक फिरायला येतात, कारण त्यांना सांक्रांचा अनुभव घ्यायचा असतो. यात रंग मात्र खेळले जात नाही, नुसतंच पाणी खेळतात. एप्रिल महिन्यात अतिशय उष्णता असते, त्यामुळे हा पाण्याचा खेळ सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. सांक्रांत हा थाई शब्द आहे, जो संस्कृतमधून आलाय. संक्रांती म्हणजे संक्रमण. राशीच्या एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर सूर्याच्या हालचालीपासून हा अर्थ निघाला आहे. संस्कृतमधल्या त्यांच्या शाब्दिक अर्थानुसार प्रत्येक महिन्याला एक संक्रांत किंवा संक्रमण येतं. पण थाई लोक मात्र जेव्हा सूर्य मीन राशीतून मेष राशीत जातो त्या महिन्यातला संक्रांत साजरा करतात. संक्रांत सण हा सौर दिनदर्शिकेनुसार नवीन वर्षाचा उत्सव आहे. 13 एप्रिल हा मुख्य दिवस महासंक्रांत म्हणून ओळखला जातो. दुसऱ्या दिवशी 14 एप्रिलला वान नाओ म्हणतात आणि 15 एप्रिलला वान थालो एंगसोक म्हणतात. संक्रांत जवळ आल्यावर हे थाई लोक आपली घरं स्वच्छ करतात. सर्व रंगीबिरंगी कपडे किंवा थाई पारंपरिक ड्रेस परिधान करतात. भिक्षूंना अन्न अर्पण केल्यानंतर लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या सद्गतीसाठी विनंती करतात. काही लोक मंदिराच्या बांधकामासाठी किंवा दुरुस्तीसाठी वाळू किंवा पैसे दान करतात. दान करण्याच्या परंपरेत काही प्रकार गमतीदार वाटले, जसे पक्षी आकाशात सोडणं, मासे पाण्यात सोडणं. काही जमातींचे लोक रंगीबिरंगी पोशाखांमध्ये परेड करतात आणि लोककथा सादर करतात. काही भागातले लोक ती संक्रांत नियम पाळतात. शक्य तितके कमी काम करा आणि पैसे खर्च करणं टाळा. इतर व्यक्तींना किंवा प्राण्यांना दुखवू नका. खोटं बोलू नका. काही ठिकाणी पारंपरिक कपडे घालणाऱ्या पुरुषांना हत्तीवर बसवून वाजत गाजत मंदिरात नेलं जातं. काही भागात 13 एप्रिल हा दिवस अपशकुन आणि विघ्न दूर करण्यासाठी बंदुकीचे गोळीबार किंवा फटाक्यांसह साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी लोक मंदिरात भिक्षूंना अर्पण करण्यासाठी अन्न आणि उपयुक्त गोष्टी तयार करतात. पुण्य मिळवण्यासाठी मंदिरात जातात आणि बुद्धांच्या मूर्तीला स्नान घालतात. त्यानंतर ते घरातील मोठ्या माणसांच्या, आई वडिलांच्या हातावर पाणी सोडून त्यांचे आशीर्वाद मागतात. पूर्वेकडील काही प्रदेशात थायलंडच्या इतर भागांप्रमाणे क्रियाकलाप आहेत, परंतु पूर्वेकडील लोक संक्रांत उत्सवाच्या दिवशी रोजच मंदिरात जातात आणि वाळूचे पॅगोडा तयार करतात. स्वतःच्या हाताने बनवलेले अन्न वडीलधाऱ्यांना आणि भिक्षूंना अर्पण करतात. थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये मध्यवर्ती असलेले सियाम स्क्वेअर आणि खाओ सान रोड, सिलोम रोड हे संक्रांतच्या उत्सवाचे केंद्र आहेत. या भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद केले जातात आणि वॉटर गन आणि पाण्याने भरलेल्या बादल्यांनी सुसज्ज होऊन लोक मोठमोठ्या ट्रक्समध्ये बसून येणाऱ्या जाणाऱ्यांवर पाणी उडवत असतात. काही ठिकाणी या ट्रकमध्ये बँडबाजाही असतो. अशी पाण्याच्या खेळाची पार्टी रात्रंदिवस चालते, पण यात कुणालाही अपशब्द बोलले जात नाही किंवा कुणाचा अपमान होईल अशी वागणूक केली जात नाही. सगळे लोक यात आनंदाने आणि उत्साहाने भाग घेताना दिसतात. पाणी उडवायच्या आधी उठण्यासारखी पांढरी पेस्ट गालांना लावतात आणि मग त्या व्यक्तीला यथेच्छ पाण्याने धुवून काढतात. जुन्या सयामी सौर वर्षाची सुरुवात करणाऱ्या संक्रांतच्या उत्सवात बुद्ध आणि भिक्षू आणि वृद्ध लोकांच्या प्रतिमांना स्नान घालण्याची प्रथा आहे. हीच प्रथा तरुण आणि लहान मुलं खूप मजेत आणि हसत खेळत एकमेकांवर पाणी फेकत आता साजरी करताना दिसतात. उद्देश हाच की नव्या वर्षाची सुरुवात हसत खेळत व्हावी. अपर्णा वाईकर यांचा संपर्क क्रमांक आहे 6698273227 बँकॉक, थायलंड. अन्नपूर्णेचं वरदान. पूर्वीच्या मराठी सिनेमात एखाद्या स्त्रीवर वाईट परिस्थिती आली तर तिला तिचा संसार चालवण्याची वेळ आली तर ठरलेलंच असे की लगेच त्या स्त्रीच्या हातात पोलपाट लाटणं दाखवलं जायचंच. मग तिला ज्या घरी काम असेल तिथं जाऊन काम करावं लागत असे. पण आज एकंदर परिस्थिती खूप बदलली आहे. आज लॉकडाऊनमध्ये तर घरोघरी पोळी भाजी किंवा इतर नाश्त्याचे पदार्थ विकणारी केंद्र चालू झाली होती. पण काही पोळी भाजी केंद्र फार पूर्वीपासून चालू झाली आणि लॉकडाऊनमध्येही ती चालू राहिली आणि आता नंतर ती अधिक जोमाने सुरू आहेत. यापैकी एक आहे शुभांगी कॅटर्स नावाने चालणारं केंद्र.
शुभांगी कॅटरर्स हे आता तृप्ती पारकर या चालवतात. तृप्तीताईंच्या आईने 2003 मध्ये केंद्र घरातूनच चालू केलं. तृप्तीताईंची आई म्हणजेच शुभांगीताई त्या खरं तर सचिवालयात नोकरी करत असत. पण मग मुलगी झाल्यावर त्यांना कोण सांभाळणार असा प्रश्न निर्माण झाला आणि शुभांगीताईंनी नोकरी सोडली आणि त्यांच्या शांत न बसण्याच्या स्वभावानुसार त्यांनी घरातूनच पोळी भाजी केंद्र सुरू केलं. त्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी पोळी भाजीचे डबे घेऊन जाणारे डबेवाले होते. ते शुभांगीताईंकडून डबे घेऊन जात असत. शिवाय त्यांच्या घरी येऊन डबे घेऊन जाणारेही नियमित ग्राहक होतेच. यातूनच केंद्र रितसर सुरू केलं. त्यांच्या हाताशी 10 ते 12 महिला मदतीला होत्या. त्यानंतर शुभांगीताईंचं देहावसन झालं आणि केंद्र कोण चालवणार असा प्रश्न निर्माण झाला. एकीकडे ज्या बायका कामाला होत्या त्यांनी तृप्तीताईंना भावनिक गळ घातली. तेव्हा तृप्तीताईंचा संसारही चालू झाला होता, म्हणून द्विधा मनस्थिती होती. पण त्यांच्या मिस्टरांनी त्यांना मानसिक पाठबळ दिलं आणि 2007 नंतर तृप्तीताईंनी आपल्या देखरेखीखाली पोळी भाजी विक्री केंद्र म्हणजे शुभांगी कॅटरर्सची जबाबदारी घेतली. त्यानंतर आलेल्या लॉकडाऊनने सर्वांनाच मोठ्या प्रश्नचिन्हामध्ये अडकवलंच होतं. तेच तृप्तीताईंचंही झालं. त्यांच्याकडून अनेक वयोवृद्ध पोळी भाजी नेत होते. त्यांना कुठेच काही मिळत नव्हतं. मग तृप्तीताईंनी पोलिसांना विनंती करून ठराविक वेळेसाठी केंद्र चालू केलं आणि याच काळात डबे घरी पोहोचवण्याची सुरुवात झाली. त्यावेळी तृप्तीताईंनी काही हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि इतर स्टाफला पोळी भाजी आणि जेवण पोहोचवायची जबाबदारी घेतली. आता मात्र केंद्र सकाळपासून रात्री 10 पर्यंतही चालू असतं. सकाळी नाश्त्याचे 4 ते 5 प्रकार असतात. विशेषतः महाराष्ट्रीयन पदार्थ केले जातात. यामध्ये थालीपीठ, वडे असे पदार्थ असतील तर त्याची भाजणी घरीच तयार केलेली असते. तृप्तीताई म्हणतात की जे आईने पदार्थांच्या दर्जासाठी करायचेच असं सांगितलं आहे तेच आम्ही पाळतो. त्या पदार्थांची चव त्यावेळच्या ग्राहकांच्या लक्षात आहे आणि तीच चव आताही मिळते. यातच त्यांना छान वाटतं. आईच्या वेळेपासून येणारे लोक अजूनही येतात. आता पोळी भाजी केंद्र असलं तरी दोन्ही वेळा स्नॅक्स मिळतातच. हे केंद्र स्टेशनच्या जवळ असल्यानं उशिरापर्यंत येणारे लोक असतात. कच्चा माल, भाजीपाला, अंडी किंवा मसाले म्हणजे हळद, तिखट देणारे दुकानदार ठरलेले आहेत. फोन करून यादी दिली तरीही वेळेवर सामान आणून देतात. एखादा माल खराब निघाला तर बदलून देतात. पनीर, चीज, बटर ताजेच आणले जाते. दर्जा कायम ठेवणं हेच ध्येय आहे. शिवाय गरम गरम दिलेले पदार्थ जे खाणारे समोरच उभे राहून खातात आणि पदार्थ उत्तम असल्याची पावती देतात आणि चेहऱ्यावरही समाधान दिसतं तेव्हा खूपच समाधान होतं. आईचा व्यवसाय उत्तम प्रकारे पुढे चालवणं आणि तेच समाधान ग्राहकांना देणं हे अन्नपूर्णेचा वसाच नाही का? त्यासाठी अन्नपूर्णेचं वरदान असायला लागतं आणि ते तृप्तीताईंना मिळालंय हेच महत्वाचं. तृप्ती पारकर यांचा संपर्क क्रमांक आहे 9821443131. लेखन सौ शैला गोखले. पेशवा बँकॉक. प्रत्येक मराठी माणसासाठी मराठी पद्धतीचं जेवण हे अगदी खास असतं. विशेषतः जर का तो माणूस परदेशात राहत असेल तर याचं महत्त्व वेगळंच असतं. बँकॉकमध्ये राहणाऱ्या मराठी लोकांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट नुकतीच घडली. ती म्हणजे दुबईचं प्रसिद्ध मराठी रेस्टॉरंट पेशवाची शाखा बँकॉकमध्ये दणक्यात सुरू झाली. 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून दुबई स्थित उद्योजक दाम्पत्य श्री सचिन आणि सौ श्रिया जोशी यांनी पेशवाची पहिली आंतरराष्ट्रीय शाखा बँकॉकमध्ये आणली आहे. अप्सरा फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या हातून पेशवाचे उद्घाटन झाले. मराठी आणि अमराठी लोकांनीही भरभरून प्रतिसाद दिला. यानंतर पटाया इथेही पेशवा सुरू करण्याचा जोशी दाम्पत्याचा मानस आहे. आम्ही उद्योगिनी परिवाराकडून श्रिया जोशींचं खूप अभिनंदन आणि थायलंडमधल्या यशस्वी वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. सौ श्रिया जोशी. दवाइयों की कड़वाहट में नानी की मिठास होती थी. फोंडा घाटानी 70 साल का विश्वास. आम्ही चालवू हा पुढे वारसा. आपल्या घरात बाळ मोठं होत असेल
तर त्याला पाहणं, त्याची प्रगती होताना लक्ष देणं हे खूप आनंद देणारं असतं हे नक्कीच. पण त्या बाळाची जी आई असते तिला मात्र बाळाची प्रगती पाहून खूप बरं वाटतंच. पण त्यातही आईचं बोट धरून चालणारं बाळ स्वतंत्र एकटं चालायला लागतं ना, तो आनंद ऊर भरून आणतो हेही खरंच. कारण आपलं बाळ स्वतंत्र होऊ लागलं याचा तो खरा आनंद असतो. हे आपण सर्वांनीच अनुभवलं असेलच. अगदी तसाच आनंद आपली मुलगी किंवा मुलगा आपलाच व्यवसाय करू लागली किंवा त्यांनी आपला किंवा वेगळा व्यवसाय करत असेल तर त्याचा विकास करत असेल तर त्या माता पित्यांना खूप समाधान होतंच. अगदी असेच समाधान अंजलीताई कुलकर्णी या व्यावसायिक ताईंना नक्की मिळालं असेल. आणि त्या स्वतः त्यांच्या दोन्ही मुलींना व्यवसाय वाढवताना मार्गदर्शन करून त्यांच्या पाठीशी उभ्या आहेत. त्यांचा अनुभव आणि शर्वरी त्यांची मुलगी हिची व्यवसाय प्रगतीपथावर न्यायची धडाडी यांचा जणू संगम झाला आहे. संकुल गृह उद्योग 1992 मध्ये घरातल्याच एका छोट्या खोलीत सुरू झाला. तो व्यवसाय अंजलीताई आणि त्यांचे पती या दोघांनी सुरू केला होता. त्या व्यवसायाच्या 2 शाखा तेव्हापासूनच आहेत. एक आहे अन्नपदार्थांशी संबंधित तर दुसरी शाखा आहे पूजा सामुग्री भांडार. या ठिकाणी धार्मिक गोष्टींसाठी लागणारं सर्व सामान मिळतं. यामध्ये रोजच्या पूजेला लागणाऱ्या गोष्टी जशा आहेत तशाच विशेष कार्यक्रम म्हणजे वेगवेगळ्या पूजा, लग्न, मुंजी आणि इतर गोष्टी यांसाठी लागणाऱ्या सर्वच गोष्टी इथे मिळतात. 1992-93ला सुरुवात झाल्यानंतर अगदी 2013 पर्यंत घरातूनच व्यवसाय चालू होता. यामध्ये एक दळणाचं मोठं मशीन ज्यावर सर्व प्रकारची पीठं बनवून योग्य त्या पॅकिंगमध्ये विकली जात होतीच. पण 2013 मध्ये किंवा 2013 पर्यंत व्याप इतका वाढला की MIDC भागात जागा घेऊन तिथे व्यवसाय हलवला गेला आणि तिथून व्यवसाय विस्ताराला खरी सुरुवात झाली. शर्वरीताई 2021 पासून व्यवसायात लक्ष घालू लागल्या. त्यावेळी त्यांचं शिक्षण पूर्ण झालं नव्हतं, पण आईला मदत करायचीच आणि बदलत्या परिस्थितीप्रमाणे आपला व्यवसायही बदलायचा हे मनाशी नक्की केलं होतं. हे सर्वात महत्त्वाचं म्हणावं लागेल. म्हणजे त्यांनी व्यवसायात लक्ष घालणं हे निव्वळ टाइमपास नव्हताच. म्हणूनच मग 2022 ते 2023 या काळात पारंपरिक पद्धतीने चालणारा व्यवसाय हळूहळू डिजिटल होऊ लागला. त्यासाठी लागणारं प्रशिक्षणही शर्वरीताईने घेतलं. आज त्यांच्या अन्नधान्य उत्पादनांमध्ये 36 प्रकारची पीठ आहेत. शर्वरीताईंच्या शब्दात सांगायचं तर ज्या गोष्टीचं पीठ बनू शकतं अशा कोणत्याही पदार्थांचं पीठ आमच्याकडे मिळतं. आता त्यांनी उदाहरण दिलं की वाटाण्याचे पीठ आपण घरगुती वापरात वापरत नाही, पण ज्यांच्या फरसाण बनवायच्या मोठ्या फॅक्टरीज आहेत त्यांना वाटाण्याचं पीठ लागतं आणि आम्ही तसं ते बनवून देतोच. याबरोबरच राजगिरा लाडू, चिक्की, शेंगदाणा चिक्की यांचाही समावेश त्यांच्या उत्पादनात आहे. तसंच सर्व प्रकारच्या कोरड्या चटण्या, हळद पावडर, तिखट पावडर आणि खास मराठवाडा स्पेशल काळा मसाला असे 48 प्रकार त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मिळतात. आता सगळ्याच्या लॅब टेस्ट आणि लागणारे परवाने हे तर आहेतच. शिवाय शर्वरीताईंच्या आईपासून जे लोक त्यांच्याकडूनच पीठ किंवा इतर गोष्टी घेतात आणि आपल्या परदेशात असलेल्या मुलांना पाठवतात, ही गोष्ट लक्षात घेऊन शर्वरीताईंनी आपल्या उत्पादनांमध्ये त्या भागातल्या हवामानात पदार्थ खराब होणार नाही याचीही खबरदारी घेतली आहे. अर्थात तरीही कृत्रिम प्रिझर्वेटिव्ह घालणं टाळतातच. संकुल गृह उद्योग म्हणून सुरू झालेला व्यवसाय आता संकुल फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या बॅनरखाली सुरू आहे. आता अंजलीताई म्हणजे शर्वरीताईंची आई सर्वच गोष्टींच्या दर्जावर लक्ष देतात. त्यासाठी त्यांना फार वेळ यावं लागत नाही. स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने सर्वच गोष्टी यंत्राच्या मदतीनेच केल्या जातात, जसे की भाजणे, दळणे इत्यादी. त्यांच्याकडे रोज 6 टन पीठ तयार होईल अशा कॅपॅसिटीची यंत्र आहेत. आता वाढलेल्या व्यापातील कामांचीही त्यांनी विभागणी केली आहे. शर्वरीताई आर्थिक बाजू आणि माल योग्य प्रकारे पाठवणं याकडे लक्ष देतात. शिवाय धान्य आणि इतर कच्चा माल आणणं हेही करतात. त्यांची बहीण माल विकण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचं काम पाहते, तर त्यांची आई मालाचा दर्जा योग्य राखण्याकडे लक्ष देते. त्यांचा माल भारतभर कुठेही पोहोचला आहे, म्हणजे अगदी काश्मीर ते कन्याकुमारी आणि आसाम ते गुजरातपर्यंत. पूजा सामुग्री विभागातही आता त्या कार्यक्रमांप्रमाणे किट मिळतात. उदाहरणार्थ लग्न, मुंज यासाठी किट असेल तर त्यात धार्मिक विधींसह अंतरपाट, मुंडावळ्या इतर गोष्टी समाविष्ट असतात. तर सत्यनारायण पूजेसाठी फोटोपासून उदबत्तीपर्यंत सारे काही ही आजच्या काळाची गरज आहे आणि ती शर्वरीताईंनी ओळखली आहे हे महत्त्वाचं. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, आज मुलगा मुलगी फरक खरंच नाही. मुलीसुद्धा अशा प्रकारे आपल्या आईवडिलांचं स्वप्न साकार करतातच, त्याचबरोबर व्यवसायही पुढे नेतात आणि वाढवतातही.
शर्वरी कुलकर्णी यांचा संपर्क क्रमांक आहे 8805754826. संकुल फूड्स प्रायव्हेट लिमिटेड. लेखन सौ शैला गोखले. हेअर स्टायलिंग नवी दिशा. 10-1 वर्षांपूर्वी आमच्या ऑफिसमध्ये एक गृहस्थ होते आणि ते थोड्या थोड्या दिवसांनी त्यांच्या केसांची काही विशिष्ट पद्धतीने कापून काही स्टाईल करायचे. त्यावेळी हेअर स्टायलिंग पुरुषांनी करणं हे खूप प्रचलित नव्हतं, त्यामुळे त्यांच्या या कृतीकडे आवर्जून लक्ष जात असे. एकदा तर त्यांनी बुद्धिबळाच्या पटासारखे डोक्यावरील केस कापून घेतले होते आणि त्यांची ती स्टाईल पाहणं हा पूर्ण ऑफिसचा कुतूहलाचा विषय ठरला होता. पण हळूहळू काळ बदलला आणि आजकाल अगदी साध्या साध्या घरातील मुलगेही हेअरस्टाईल करतात. सलोनमध्ये ते करून देणारे कलावंत असतात. ही नेहमीची गोष्ट झाली आहे आणि ते शिकवणाऱ्या इन्स्टिट्यूटही आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलावंत घडवले जातात. कलावंत घडवले जाताना त्यांच्यामध्ये तो स्पार्क असावा लागतो, हे अथर्व टक्के यांनी आवर्जून सांगितलं. आता आपण गप्पा मारणार आहोत अथर्वजी टक्के यांच्याबरोबर. 2013 मध्ये ते या व्यवसायात आले. खरं तर हा त्यांच्या आईवडिलांनी सुरू केलेला व्यवसाय आहे. त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या आईवडिलांनी त्यांना याच व्यवसायात ये म्हणून बोलावलं. पण अथर्वजींना काही वेगळं करण्याची इच्छा होती. त्यांचं शिक्षणही वेगळं झालेलं होतं. पण करिअर करायचं ठरल्यानंतर मात्र अथर्वजींनी त्यांच्या वडिलांच्या इन्स्टिट्यूटमध्ये बेसिक पासून शिक्षण घेतलं आणि व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने विचार सुरू केला. त्यांच्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे उदय टक्केज हेअर अँड स्किन इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड. ते या व्यवसायात आले तेव्हा म्हणजे 2013 मध्ये शिकायला येणाऱ्यांचं वय 30-35 वर्षांपेक्षा जास्त असायचं. अथर्वजींना याबद्दल खूपच आश्चर्य वाटायचं, कारण या गोष्टी खरं तर तरुण मुलांनी शिकल्या पाहिजेत असं त्यांचं मत होतं. ते म्हणतात, आता हळूहळू या क्षेत्रातही करिअरच्या संधी आहेत याची तरुणांना खात्री पटली आहे आणि आता 12वी झाल्यानंतरही मुलं त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये येऊ लागली आहेत. अथर्वजी 3ही ठिकाणच्या प्रशिक्षण केंद्रात जातात, ते म्हणजे नाशिक, खार आणि ठाणे. त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये केसांची स्टाईल कशी शिकवली जाते त्याप्रमाणे स्किन केअरवरही प्रशिक्षण दिलं जातं. यांच्याकडे शिकलेली मुलं आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पुढे जाऊ शकतात. त्या स्तरावर आपली विशेषता आणि कलात्मक स्टाईल करून दाखवू शकतात. अथर्वजींनी या व्यवसायात आल्यावर आपल्या अकॅडमीच्या ठिकाणात आतील रचनेत बदल केला. तसंच त्यांना आईसोबत छोटे छोटे कोर्स तयार करण्यातही सक्रिय सहभाग घेता आला. त्यांना पुढे जाऊन फ्रँचायझी सुरू करायच्या आहेत. त्यांचे आई वडीलही पूर्णपणे सक्रिय आहेत. त्यामुळे अथर्वजी परदेशात आयोजित केलेल्या वर्कशॉप्समध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभागी होत असतात. अर्थात जागतिक स्तरावर तज्ज्ञ म्हणून जाताना ते स्वतःही वेगवेगळ्या अकॅडमीमध्ये जाऊन कोर्सेस करतात. वेगवेगळ्या देशात याच कामात काय सतत नवीन येत आहे त्याचाही अभ्यास करतात. थोडक्यात काय तर स्वतः अपडेट होऊन आपल्याकडे येणाऱ्या या ट्रेनिंगनाही योग्य मार्गदर्शन करतात. त्यांच्याकडून यावर्षी 15 जणांना परदेशात प्लेसमेंट मिळाला आहे. योग्यता असणाऱ्या मुलांना जागतिक स्तरावर होणाऱ्या परीक्षांना बसण्याची संधी दिली जाते. त्यांच्या आईला मुळातच मेकअप, ब्युटी पार्लर आणि त्यासंबंधी गोष्टी करण्याची आवड होती. पण तेच शिक्षण घ्यायला घरातून परवानगी मिळाली नाही. त्यामुळे त्या पदवीधर झाल्या आणि लग्नानंतर काही वर्ष घर सांभाळून नंतरच त्यांनी घरच्या अकॅडमीत शिक्षण घेतलं. त्या कॉस्मेटिक सायन्स शिकल्या आणि हँडमेड कॉस्मेटिक बनवून विकायचीही सुरुवात केली. आज त्या सुद्धा पती उदय टक्के यांच्या बरोबरीने हेअर आणि स्किन अकॅडमी, हेअर अँड ब्युटी स्टुडिओ आणि स्किन अ मोर बाय उदय टक्के या 3ही गोष्टी सांभाळतात. त्यांनी आणखी एक अगदी उपयुक्त गोष्ट सलोनच्या माध्यमातून सुरू केली. ती म्हणजे कॅन्सर पेशंटचे जेव्हा उपचाराअंतर्गत केस जातात त्यावेळी त्यांना वापरायला सोपे जातील असे वीग बनवायची सुरुवात केली. त्याचप्रमाणे आजकाल अनेक पुरुष टक्कल पडलेले दिसतात. सर्वांनाच हेअर ट्रान्सप्लांट करणं शक्य नसतं. त्यांच्यासाठी केसांचे पॅचेस बनवून द्यायलाही सुरुवात केली. त्यांना जी मुळात आवड होती या 3 एकमेकाला पूरक असणाऱ्या गोष्टीतून पूर्ण करता आली. ही खूप मोठी समाधानाची गोष्ट आहे. मेकअपचे प्रशिक्षणही त्यांच्याकडे दिले जाते.
आता हळूहळू वयाच्या 20-22व्या वर्षीही मुले शिकायला येतात. ही खूप चांगली गोष्ट होऊ लागली. हर्षदा टक्के, उदय टक्के आणि पुत्र अथर्व टक्के या तिघांनी हेअर स्टायलिंगमध्ये एक वेगळं दालनच सुरू केलं आहे. हर्षदा ताईंना वाटतं की नाभिक समाजातील तरुणांनी अधिकाधिक या क्षेत्राकडे वळलं पाहिजे, कारण केस कापणं हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. त्यामुळे यामध्ये शिकून नाविन्य आणणं त्यांना सहज जमू शकतं. त्या दृष्टीने त्यांच्याकडे सरकारी योजनांमध्ये समाविष्ट असणारी स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सुरू केलं आहे, ज्यांचा समावेश स्टार्टअपमध्ये होईल आणि सरकारी मदतीने स्वयंरोजगाराची संधी घेता येईल. उदयजी, हर्षदाताई आणि अथर्वजी यांच्या या व्यवसायात शिकून मोठं होणं हे अनेकांना शक्य होणार आहे. स्वार्थ आणि परमार्थ अशा दोन्ही पातळीवर काम चालू आहे. यामध्ये शिकून प्राथमिक गोष्टी माहिती करून घ्या आणि स्वतःच्या काल्पनिक कल्पकतेने खूप पुढे जा. समाजातील तरुणांना मदत रूपानं पाठराखण करणारं टक्के कुटुंब आहे. फक्त तरुणांनी त्यांचा हात पकडून पुढे जायचं, स्वतःची उन्नती करण्याचं ठरवायलाच हवं. कामगार होण्यापेक्षा काम देणारे व्हा, असं अथर्वजी स्वतःच्या उदाहरणाने पटवून देत आहेत. आदर्श असतात ते पाहणं गरजेचं आहे. अथर्व टक्के यांचा संपर्क क्रमांक आहे 9820245070. हर्षदा टक्के यांचा संपर्क क्रमांक आहे 9833490560. लेखन सौ शैला गोखले. परदेशात आपल्या संस्कृतीचा झेंडा अटके पार. मधला एक काळ असा होता की आपल्याच गोष्टी परदेशात बनवून फक्त आपल्याकडे आल्या की अगदी त्याचं खूप कौतुक असायचं. जसं की साड्या, छत्र्या यांचं इम्पॉर्टेड असं खूप महत्त्व वाटायचं, किंवा इम्पॉर्टेड वस्तूंचं एक वेगळं स्टेटस होतं. पण त्यानंतर काही वर्षांनी सगळीकडे सगळ्या वस्तू मिळू लागल्या आणि हे स्टेटस सिम्बॉल म्हणून असलेलं महत्त्व कमी झालं. पण मोदी पंतप्रधान झाल्यानंतर योग आणि योगासन या सगळ्या गोष्टी जगभरात प्रसार पावल्या होत्याच, पण हे भारतातले आहे आणि ते आमचेच म्हणून जगाने स्वीकारावं, त्यासाठी त्यांनी जागतिक योगा दिवस जाहीर केला. तो मोठ्या प्रमाणात जगभर साजरा केला जाऊ लागला आणि अक्षरशः पेटंट घेतात. तसं योग आणि योगासन यावर भारताचं शिक्कामोर्तब झालं. आज योगा शिकवणारे अनेक प्रशिक्षक आहेत. तशाच अनेक इन्स्टिट्यूट आहेत जिथे योगाचे प्रशिक्षक तयार केले जातात. आणि म्हणतात तसं आजकाल योगा शिकणं हे प्रत्येकाच्याच डोक्यात असतं. शिवाय कोरोनाच्या आजारापासून तर प्राणायाम, श्वसनाचे व्यायाम, ओंकार करणं याचं महत्त्व खूप वाढलंय. म्हणजे असंच म्हणावं लागेल की काहीतरी आपत्ती किंवा संकट आलं तर त्यातून आपण काहीतरी हिताच्या गोष्टी शिकतो. तसंच कोरोनाने आरोग्याच्या अनेक गोष्टी शिकवल्या असं म्हटलं तर चुकीचं वाटणार नाही. आज आपल्याशी गप्पा मारणाऱ्या आदितीताई या दुबईमध्ये योगा विथ आदिती या नावाने योगाचे क्लास चालवतात. आदितीताईंचं माहेर पार्ल्याचं, त्यामुळे शाळेत आणि जवळपास अनेक क्लास करणं शक्य होतं आणि त्यांचे पालक अशा अनेक गोष्टी शिकण्यासाठी त्यांना पाठवतही असत. हे महत्त्वाचं. त्या म्हणतात शाळेच्या काळात त्या व्यायामशाळेत जात असत. तिथे नियमित सूर्यनमस्कार घालण्याची सवय झाली. सूर्यनमस्काराने सर्वांगाला उत्तम व्यायाम होतो. त्यानंतर त्यांनी ॲथलेटिक्स, स्विमिंग अशा गोष्टीही केल्या. असलेल्या वेळेचा आरोग्यासाठी आणि वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासाठी उपयोग करायची सवयच लागली. त्यांचं शिक्षण विज्ञान शाखेत झालं. त्याबरोबरच त्यांनी इग्नूमध्ये डायटेटिक्सचा कोर्सही केला. त्यानंतर लग्नानंतर दुबईत राहायला गेल्या आणि इथं नुसतं बसून राहायचं नाही असं त्यांनी ठरवलं. खरं तर डायटिशियन होणं त्यांना शिक्षणाने शक्य होतंच, पण दुबईमधल्या नियमांप्रमाणे डायटिशियन म्हणून व्यवसाय करण्यापूर्वी त्या व्यक्तीने 2 वर्ष तरी क्लिनिक चालवलेलं असावं लागतं. ते काही आदितीताईंनी केलेलं नव्हतं. पण मग काय करूया असा विचार करताना त्यांनी योगा शिकण्यासही सुरुवात केलीच होती. योगा शिकविण्याचा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी योगाचा टीचर ट्रेनिंग कोर्स केला. त्यासाठी त्या गोव्याच्या इन्स्टिट्यूटमध्ये गेल्या होत्या. हा कोर्स करतानाही त्यांना त्यांच्या आईवडिलांनी प्रत्यक्ष मुलींच्या संगोपनाची जबाबदारी घेऊन मदत केली. त्यांनी क्लासेस सुरू केले आणि सगळंच बंद झालं. कोविडने सर्वांच्या जाण्या येण्यावर बंधनं घातली. पण म्हणतात ना,
आपल्या हातून योग्य काम घडणार असेल तर एक दरवाजा बंद झाला तरी दुसरा दरवाजा उघडतो. तसंच झालं. लॉकडाऊनने ऑनलाईन, झूम मीटिंग, फेसबुक लाईव्ह अशा अनेक मार्गाने योगा शिकवणं चालू झालं. या मार्गाने देश विदेशातील लोक योगा शिकण्यासाठी जॉईन होऊ लागले आणि काहींना काही चालू ठेवणं शक्य झालं. अर्थात प्रत्यक्ष शिकवणं अधिक चांगलं वाटतंच. आदितीताईंनी योगा शिकवण्यातही नाविन्य आणलं होतं. कॉर्पोरेट क्षेत्रात असणारे योगासाठी वेगळा वेळ देऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं असतं. अशा वेळी कामाच्या जागी बसल्या बसल्या आपण 20-1 मिनिटं काय करू शकतो याचा त्यांनी विचार करून त्यांना तशा प्रकारचे योगा प्रकार शिकवणं चालू केलं. आजकाल गर्भसंस्कार याचं महत्त्व पटलेलं असतं. त्यांच्यासाठी प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात अशा प्रकारचे कोर्सही त्या घेतात. यामध्ये मग त्यांचा आहार, विहार, त्यांनी काय काळजी घ्यावी असं सगळं शिकवण्यामध्ये अंतर्भूत केलं आहे. आदितीताई विशिष्ट आजारासाठी लागणारी किंवा उपयुक्त ठरणारी योगासनही त्या शिकवतात. क्लासला जे लोक येतात त्यांचे आरोग्यासंबंधी काही प्रश्न आहेत का हे पण जाणून घेतात. त्यांच्या सवयी, आहार, व्यसनं ही माहिती करून घेतात आणि बॅचमध्ये शिकवत असताना एखादं आसन एखाद्याला चालणार नाही असं वाटलं तर तशा सूचना देतात. अर्थात या सर्वच शिकविण्याच्या व्यवसायात आहार तज्ज्ञ म्हणून घेतलेलं शिक्षण अतिशय उपयोगी पडतं हे नक्कीच. आदितीताईंचं योगा विथ आदिती हे दुबईमध्ये असल्यानं त्यांच्याकडे शिकणारे जसे भारतीय आहेत तसेच अनेक देशातले लोक आहेत. त्यांच्यामध्ये आणि शिकणाऱ्या भारतीयांमध्ये त्यांना एक विशेष फरक जाणवतो. म्हणजे ते एकदा मनाचा निश्चय करून आलेले असतात की योगा शिकायचं. त्यामुळे ते स्वतःवर होणाऱ्या परिणामांवरही लक्ष देतात. पण भारतीयांना परिणाम अगदी ताबडतोब दिसावे अशी घाई असते. त्यांचा कल परफेक्ट करण्याकडे कमी आणि आवश्यक परिणाम मिळवण्याकडे अधिक आढळतो. आदितीताई सुरुवातीलाच शिकणाऱ्यांना सांगतात की योगा ही जीवन पद्धती आहे. इथे फक्त बारीक होणं अभिप्रेत नाही तर यामध्ये शरीरासोबत मनावर पण परिणाम होतात. स्वभाव बदलत जातो. आदितीताई स्वतःच्या आरोग्यासाठीही नियमित योगा करतात. म्हणजे शिकवणं वेगळं आणि स्वतःसाठी योगा करणं वेगळं असंच त्यांचं मत आहे. अशा प्रकारे आदितीताई भारताबाहेर राहून भारताचं नाव उज्ज्वल करत आहेत. योगा ही भारतात सुरू होऊन वाढीला लागलेली जीवन पद्धती आहे. ती अनेक देशातल्या माणसांना शिकवायला आदितीताई सज्ज आहेत. यातूनच त्या भारतीय संस्कृतीच्या जीवन पद्धतीला अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं खूप चांगलं काम करत आहेत हे सर्वात महत्त्वाचं. आदितीताईंची आई सुद्धा उद्योगिनीच आहे, पण त्या वेगळ्या व्यवसायात आहेत. वंदनाताई या सीझनल व्यवसाय करतात. थोडक्यात आदितीताईंच्या रक्तात आईकडून व्यवसायाचा वसा आला आहे हे नक्की. त्यांना योगामध्ये गती आणि दिशा मिळावी, पण त्यांनी ते क्लास केले नसते तर काही ना काही व्यवसाय मार्ग शोधलाच असता. कारण आईला त्यांनी व्यवसायात व्यस्त असलेलं पाहिलं आहे. मुलं अनुकरणाने शिकतात हे खरंच असतं असंच म्हणावं लागेल. वंदना केळकर यांचा संपर्क क्रमांक आहे 9833948565. लेखन सौ शैला गोखले. उद्योगाच्या घरी. आजकाल बहुसंख्य घरातील उत्तम शिक्षण घेतलेली मुलं परदेशी राहून आपलं करिअर करणं पसंत करतात. म्हणजे त्यामध्ये घरचा उत्तम चालणारा व्यवसाय असला तर आपण त्या अनुषंगाने शिक्षण घेऊ, घरचा व्यवसाय वाढवू आणि इथेच मेहनत घेऊन राहून वेगळं काही करू असा विचार करणारी पुढची पिढी कमी होताना दिसते आहे. पूर्वी घरचा मोठा व्यवसाय असेल तर घरात वाढणारी पुढची पिढी तो बघेल का असा प्रश्न फारसा पडत नसे. अर्थात काही घरात आजही पुढची पिढी व्यवसाय सांभाळणारी असते हेही नाकारता येत नाही. पण आज ज्यांना आपण भेटणार आहोत त्या आहेत मुक्ताताई भिडे. उद्योजक आणि ज्यांचा ब्रँड कोकणातच नव्हे तर महाराष्ट्रात लोकमान्य आहे अशा योजकच्या भिडेंची मुलगी. यांचा व्यवसाय रत्नागिरीत सुरू होऊन खूप वाढलाय. मुक्ताताई व्यवसाय करतात पण त्यांची स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण होईल असं वेगळं काही करतात हे त्यांचं वैशिष्ट्य वाखाणण्यासारखंच आहे. आज आपण एका अशा उद्योजिकेची ओळख करून घेणार आहोत जिने वयाच्या 20व्या वर्षीच उद्योगाचा पाया घातला. तिचं नाव आहे मुक्ता आनंद भिडे. मुक्ताने BMSची डिग्री घेतली आहे. ती शाळेत असताना केक बनविण्याच्या एका वर्कशॉपला गेली होती. तेव्हापासून तिच्या मनात आपणही केक करावे असे विचार सुरू झाले. मुक्ताचे सारे घराणेच उद्योगी.
रत्नागिरीतील योजक या भिडे उद्योग समूहाची ती कन्या. तिच्या आजोबांनी योजक या ब्रँड नेम खाली उत्पादनं चालू केली. त्यांच्या व्यवसायात मुक्ताचे वडील आणि काका सहभागी झाले. रत्नागिरी आणि पूर्ण महाराष्ट्रात त्यांची 9 दुकानं आहेत. त्यांचे 6 सुपर स्टॉकिस्ट आहेत. मुक्ताला लहानपणापासूनच उद्योगाचं बाळकडू मिळालं. आपणही काहीतरी करावं असे विचार तिच्या मनात सारखे येत असत. कोरोनाचं दुष्टचक्र चालू झालं आणि सगळं ठप्प झालं. त्यावेळी घरात असताना म्हणजे 17 एप्रिल 2020 मध्ये मुक्ताने पहिल्यांदाच यूट्यूबवर बघून आपल्या बहिणींना मदतीला घेऊन डोनट्स बनवले. कोरोना काळात तिचे बाबा योजकतर्फे पोलिसांना मोफत सरबत वाटप करत. मुक्ता आपल्या बाबांना या कामात मदत करत होती. तेव्हाच तिला डोनट्स करण्याची पहिली ऑर्डर मिळाली. BMS झाल्यावर तिने ठरवलं की आपण नोकरी करायची नाही, आपल्या घरच्या व्यवसायात लक्ष द्यायचं, पण स्वतःचाही व्यवसाय सुरू करायचा. मुक्ता सांगते की तिच्या या निर्धाराला तिच्या घरच्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. मुक्ता एकत्र कुटुंबात वाढली आहे. आजोबा, बाबा, काका व्यवसायात आणि घरात सर्व मुली. पण आजोबांचा व्यवसाय सर्वांनी पुढे चालू ठेवायचा हा सगळ्यांचा निश्चय. मुक्ता सांगते की तिने जेव्हा डोनट्स बनवले तेव्हा त्यांची चव तिच्या आजोबांना खूप आवडली आणि त्यांनी मुक्ताला शाबासकी दिली. तिला खूप आनंद वाटला आणि प्रेरणाही मिळाली. आपण यातच पुढे काही करावं या विचाराने तिच्या डोक्यात क्लाउड किचन ही संकल्पना रुजू लागली. त्यांच्या बंगल्यातीलच एका स्वतंत्र खोलीत तिने केक बनवण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे यासाठी तिने काहीही शिक्षण घेतलं नाही. यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर बघून ती केक बनवायला शिकली. तिला त्यात एवढी आवड निर्माण झाली की ती त्यात नवीन नवीन प्रयोग करू लागली. घरात असलेल्या उद्योगी वातावरणामुळेच तिच्या अंगी चिकाटी, कष्टाळू वृत्ती, नम्रपणा, गोड बोलणं हे गुण उपजतच आहेत. तिने बड्डेज केक अँड बेक या ब्रँड खाली आपली बेकरी उत्पादनं चालू केली. एवढ्या लहान वयात तिचं उद्योगात येणं हे खरंच कौतुकास्पद आहे. तिच्या आईचा तिला पूर्ण पाठिंबा आहे. तिची आई घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून योजक उद्योगात काम करतेच आणि मुक्तालाही मदत करते. मुक्ता स्वतः उद्योजिका आहेच. शिवाय ती आपल्या बाबांना योजकच्या उद्योगातही मदत करते. योजकच्या प्रोडक्शनवर देखरेख करण्याचं काम ती करते. ग्राहकांना उत्तमातलं उत्तम देणं, उत्कृष्ट चव देणं, स्वच्छता ठेवणं, तसेच शक्यतो केकमध्ये कृत्रिम पदार्थांचा वापर न करता नैसर्गिक फळांचा वापर करण्याकडे तिचा कल आहे. तिची सगळी बेकरी उत्पादनं संपूर्णपणे शाकाहारी आहेत. विशेष म्हणजे तिची बेकरी उत्पादनं योजकच्या किंवा अन्य कुठल्याही दुकानात विक्रीला न ठेवता ती ऑनलाईन ऑर्डर्स घेऊन त्या घरपोच देते. कप केक्स, डोनट्स, चीज केक, ट्रेंडिंग व्हायरल केक्स, जार केक, बेंटो केक्स, बिस्किट्स अँड कुकीज, मॅक्रॉन्स, एंगेजमेंट्स केक, रिअलिस्टिक केक्स ही तिची बेकरी उत्पादनं आहेत. रत्नागिरीत मुक्ताने रिअलिस्टिक केक्स पहिल्यांदा चालू केले. तिने तिच्या उद्योगासाठी 2 मदतनीस ठेवले आहेत. आत्तापर्यंत जवळजवळ 2,500 ते 3,000 केक्स तिने बनवले आहेत. एवढ्या लहान वयात आणि कमी काळात हे नक्कीच कौतुकास्पद आहे. 7 जानेवारी ते 11 जानेवारी 2024 मध्ये रत्नागिरीला वुमन्स कार्निवल होते. त्यामध्ये 70 स्टॉल होते. मुक्ताचाही या कार्निवलमध्ये बेकरी प्रोडक्ट्सचा स्टॉल होता. तिच्या या स्टॉलला पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालं. विशेष म्हणजे या स्पर्धेची किंवा बक्षिसांची कल्पना कोणालाही आधी नव्हती. तिच्या उत्साहाला, चिकाटीला, मेहनतीला, स्वच्छतेला आणि गुणवत्तेला मिळालेली ही मोठी दाद आहे. आकाशवाणीवर इंद्रधनुष्य या कार्यक्रमातही उगवती उद्योजिका म्हणून मुक्ताची मुलाखत घेतली आहे. स्वतःचा घरचा उद्योग असतानाही फक्त त्यावरच लक्ष न ठेवता स्वतःचा एक स्वतंत्र आणि आवडीचा व्यवसाय उभा करण्याचा तिचा निर्धार खरंच कौतुकास्पद आणि उल्लेखनीय आहे. विशेष म्हणजे ती अतिशय नम्र आहे. योजकच्या घरच्या व्यवसायात मदत करून ती आपला व्यवसाय सांभाळते, हे उल्लेखनीय आहे. विशेष म्हणजे याचं सारं श्रेय ती आजोबा, आई, बाबा, काका आणि घरातील इतर सदस्यांच्या पाठिंब्याला देते. सगळ्यांनी पाठिंबा, प्रोत्साहन दिलं आणि माझ्यावर विश्वास ठेवला, यामुळेच मी हा व्यवसाय करू शकले, हे मुक्ताने मोठ्या नम्रपणे सांगितलं. योजकची संजीवन हेल्थ फूड लवकरच इनकॉर्पोरेट याचा तिने आवर्जून उल्लेख केला. आपला उद्योग सांभाळून ती MBA इन बिझनेस मॅनेजमेंटचंही शिक्षण घेत आहे. तिच्या घरच्या व्यवसायासोबत तिच्या बड्डेज केक अँड बेक या उद्योगाचीही भरभराट होऊ दे. घे उंच भरारी स्वकर्तृत्वाची, घे उंच भरारी स्वकर्तृत्वाची, गाठ उत्तुंग शिखरे सुयशाची, गाठ उत्तुंग शिखरे सुयशाची.
होऊ दे तुझ्या स्वप्नांची पूर्ती, होऊ दे तुझ्या स्वप्नांची पूर्ती, लाभू दे तुला दिगंत कीर्ती, लाभू दे तुला दिगंत कीर्ती. मुक्ता भिडे. लेखन केलं आहे स्मिता गोखले यांनी. स्वरा एक लाडकी स्वरमयी. खरंच सारेगमप कार्यक्रम पाहताना सगळ्यात छोट्या छोट्या मुलांचं किती कौतुक करावं असा प्रश्न पडायचा आणि प्रत्येक एपिसोडची अगदी मनापासून वाट पाहणं हे आनंदाचं असायचं. आता स्वराबद्दल बोलायचं तर जिच्या नावातच स्वर आहे तिचं गाणं स्वरमयीच असणार नाही का. स्वरा साने गुरुजी विद्यालयात इयत्ता 5वी मध्ये शिकते. तिला लहानपणापासूनच संगीताची आवड आहे, कारण तिची आई केतकी भावे या संगीत कला शाखेच्या MA आहेत. आईचे संगीतातील सर्व गुण तिच्यात उतरलेत. स्वरावर गाण्याचे संस्कार तिच्या जन्माच्या आधीपासूनच होत आहेत. केतकी भावे तिची आई व्यावसायिक गायिका असल्यामुळे त्यांचे कार्यक्रम सतत होत होते. स्वराला अगदी लहान असताना तिच्या आईने सा लावायला शिकवला आणि तिने अगदी बरोबर म्हणून दाखवला सुद्धा. ती छोटी असतानाच सुरात गाणं म्हणायची, म्हणून तिच्या आईने तिला सारेगमपच्या ऑडिशनला पाठवलं आणि तिला सारेगमपमध्ये भाग घ्यायची संधी सुद्धा मिळाली. या संधीचं स्वराने खरंच सोनं केलं आणि ती पहिल्या 5 आली. सारेगमपमध्ये ती जेव्हा गाणी म्हणत असे तेव्हा तिचा अभिनय सुद्धा बघण्यासारखा असायचा. खरोखर ती सगळ्यांची लाडोबा लाडकीच झाली. सुरुवातीला स्वराने तिच्या गुरु वर्षा भावेंकडून तालीम घेतली. सध्या ती पंडित प्रभाकर कारेकर यांच्याकडे शिकते. तसं पाहिलं तर पहिली गुरु तिची आईच आहे. तिला रुनाई प्रतिष्ठानचा लोकरत्न पुरस्कार मिळालाय. आपडी धापडी या सिनेमाचं टायटल सॉन्ग तिने म्हटलं आहे आणि नाळ सिनेमाचं पण एक गाणं स्वराने म्हटलं आहे. तिला इतरही खूप गोष्टीत रस आहे. क्राफ्टच्या अनेक वस्तू बनवणं, रांगोळ्या काढणं तिला खूप आवडतं. खेळांमध्ये खो खो विशेष करून आवडतो. खाद्य संस्कृतीची ती चाहती आहे. ती स्वतः स्वयंपाकात आईला मदत तर करतेच, शिवाय कटलेट, कॉर्नचे वेगवेगळे पदार्थ, केक, मूस, भरपूर फेसवाली स्पेशल कॉफी बनवायला तिला फार आवडतं. विशेष म्हणजे आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमाचं यजमानपद संकर्षण कराडे शोधत होते. त्यांच्या सहायिकेचे काम स्वरा उत्तम रीतीने पार पाडत असे. हे सगळं ती हौसेनं आनंदाने करत असली तरी तिचं खरं प्रेम तिच्या गाण्यावरच असल्यामुळे तिला गाण्यातच करिअर करायचंय. स्वराची आई केतकी भावे जोशी यांनी सुरुवातीला 12 वर्ष वर्षा भावे यांच्याकडे शिक्षण घेतलं. आता प्रभाकर कारेकर यांच्याकडे शिकत आहेत आणि यशवंत देव, श्रीनिवास खळे यांच्यासारख्या प्रतिभावान लोकांचे वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन लाभले होते. केतकीने संगीत साधना करण्यासाठी खूप परिश्रम घेतले आहेत. शारदा संगीत विद्यालयाचा 2 वर्षांचा डिप्लोमा केला. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाची विशारद परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आणि दादर सेंटरमधून पहिल्या आल्या. केतकी यांना अनेक प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत. थिएटर सेंटर ऑफ इंडिया, PL गानू युनिव्हर्सिटीत प्रथम आल्याबद्दल AS दानी अवॉर्ड आणि दादर माटुंगा कल्चरल सेंटर नाट्यसंगीत अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं आहे. स्वराची आई केतकी म्हणतात, स्वराने तिचं नाव खरंच सार्थ केलं आहे. भविष्यात स्वरा आणि आई दोघे मिळून गाण्याची मैफिल सजवतील यात शंका नाही. स्वरा जोशी. केतकी जोशी यांचा संपर्क क्रमांक आहे 9820881671. लेखन केलं आहे अनुप्रिता नगरकर यांनी. संधीचं सोनं. प्रत्येकाला संधी येत असतात, पण एकतर ही संधी आपलं काही भलं करील असं वाटावं लागतं आणि ही संधी आहे ती घेऊयाच अशी विचारांची बैठक असावी लागते. अशा संधी येतात तेव्हा त्या संधींच्या अनुषंगाने विचार करता आलाच पाहिजे. तर आपण ती संधी सहज घेतो आणि त्या संधीचं सोनं कसं होईल त्या दृष्टीने एक एक पाऊल पुढे टाकत जातो. अर्थात यासाठी आपला स्वतःवर विश्वास असावा लागतो आणि आजूबाजूचं वातावरण हे पूरक असावं लागतं. त्याचबरोबर
मेहनत, चिकाटी आणि जिद्द यातून पुढे जात असताना घरातून खंबीर सपोर्ट किंवा आधार असणं हे सोने पे सुहागा अशीच परिस्थिती तयार होत जाते. मार्ग सापडतो, मदतीचे हातही पुढे येतात. याचा अनुभव आपल्यापैकी अनेक उद्योगिनींनी घेतला असेलच. म्हणूनच तर आपली आम्ही उद्योगिनीची टॅगलाईन ही चपकल बसते, ती म्हणजे जिद्द तुमची, साथ आमची. आम्ही उद्योगिनी अर्थात आम्ही उद्योगिनीच्या परिवारात नसणाऱ्या महिला उद्योजकांनाही मी म्हटलेला संधीचा अनुभव येतो आणि त्या प्रगतीच्या मार्गावर पुढे पुढे जातात. आणि तसंच आजचं उदाहरण आहे आदितीताई जोशी. खरं तर आदितीताईंना सुरू असलेल्या व्यवसायात तो वाढविण्याची जिद्द दाखवायची होती, पण त्यापूर्वी त्यांच्या सासऱ्यांनी आणि सासूबाईंनी व्यवसायाचं रोपटं लावलं होतं. सुरुवात झाली ती दुग्ध मंदिरापासून, पण तो व्यवसाय बंद करावा लागला आणि त्यानंतर त्यांनी घरातून व्यवसायाला सुरुवात केली. 1970 ते 1980 या काळात आदितीताईंच्या सासूबाई चिवडा आणि खारी बुंदी हे पदार्थ करून शाळेतील शिक्षक आणि इतर लोकांना मागणीप्रमाणे विकत असत. 1980 नंतर ते राहत होते तिथेच समोर नवीन इमारत झाली आणि तेथील मालकांनी जिन्याखालची जागा श्री जोशी यांना व्यवसायासाठी भाड्याने देऊ केली. त्यांनी आपला छोटासा व्यवसाय तिथे सुरू केला. तिथे मुख्यत्वे बटाटे वडे, भजी हेच बनवलं जात असे. अर्थात त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून तिथे उभं राहून खायला न देता घेऊन जायला देत असत. त्यासाठी त्यांनी विशेष खबरदारी अशी घेतली होती की वडा भजी असली तरी पाव ठेवायचा नाही, कारण वडापाव म्हटलं की लोक तिथेच उभं राहून खातात, मग पाणी द्या असे लोकांचे थांबणे वाढते. त्यानंतर त्या जिन्याखालच्या जागेची दुरुस्ती चालू असताना म्युन्सिपाल्टीने स्टे आणला. मग तिथलं दुकान बंदच झालं. या जागेत 1980 ते 1986 मध्ये व्यवसाय चालला. मग बंद करायच्या वेळी ठाण्यामध्येच घंटाळी देवीच्या देवळाच्या जवळपास जागा भाड्याने मिळते का बघून 1986 मध्ये परत दुकान चालू झालं. तेव्हा पदार्थ घरी बनवून दुकानात विक्री होऊ लागली. तेव्हा वेगवेगळी पिठे, चिवडा, बुंदी, लाडू असे 21 पदार्थ तयार करून विक्रीला ठेवण्याची सुरुवात झाली. त्यावेळी मोठ्या कॅटरर्सना श्रीखंड, गुलाबजाम, बासुंदी असे पदार्थही करून दिले जात असत. त्यानंतर 1995 मध्ये आदितीताई लग्न करून जोशांच्या घरी आल्या. त्यानंतर त्यांना घरातून कुणीच दुकानात काम करण्याबद्दल सुचवलं नाही. त्या स्वतंत्रपणे काही गोष्टी करत होत्या, पण हळूहळू दुकानात जाणं सुरू झालं. सुरुवातीला आदितीताई फक्त दुकानात कसं काम चालतं हे बघायला जात होत्या, पण सासूबाईंना थोडी थोडी मदत करू लागल्या. आणि एक दिवस घरातल्यांसाठी केलेल्या आल्याच्या वड्या दुकानात कुणी विचारल्या म्हणून आदितीताईंनी विकल्या. इथूनच त्यांची दुकानात काम करायची सुरुवात झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यानंतर आदितीताईंनी वेगवेगळे पदार्थ दुकानात ठेवण्यासाठी घरून करून आणले. त्यात फोडणीची मिरची, मेथीचे पराठे असे नवे नवे पदार्थ येऊ लागले. नंतर त्यांचं दुकान होतं तिथेच अजून एक जागा ती बिल्डिंग बांधणाऱ्या बिल्डरनेच दिली. मग पदार्थांची संख्या वाढू लागली. अर्थात महाराष्ट्रीयन पदार्थ ठेवायचे असं ठरलेलं होतंच. आज 1-2 नव्हे 3-3 जागांमध्ये आदितीताई आणि सासूबाई या दोघी श्रद्धा फरसाण मार्ट, श्रद्धा सर्व्हिसेस याचा पसारा सांभाळत असतात. त्यांचे पदार्थही श्रद्धा सर्व्हिसेस हा ब्रँड सतत वाढतच आहे. आपली सून स्वतः दुकानात असते. नवे नवे प्रयोग करून ग्राहकांना अधिक पसंतीस येईल असा सर्व व्यवहार सांभाळते. याचं आदितीताईंच्या सासूबाई आणि सासऱ्यांना कौतुकच वाटत असेल आणि या कौतुकातून अजूनच उत्साह वाढत असेल. हे खरंच आहे, कारण म्हणतात ना, फक्त माल उत्तम असून चालत नाही, तर तो चांगलाच आहे याची ग्वाही ग्राहकांना द्यावी लागते. असं बोलणं असलं तर तेच तुमचे ग्राहक वाढवायला आणि टिकवायला मदत करतात. या खाद्यपदार्थांच्या व्यवसायात दर्जा, चव याचंही महत्त्व अनन्यसाधारणच असतं. जसा ग्राहक टिकतो, वाढतो, पण एकदा जरी दर्जा, चव बदलली तरी तो कमीही पटकन होतो. हे आदितीताईंनी पक्क लक्षात ठेवलेलं असणारच, हो ना? आदिती जोशी यांचा संपर्क क्रमांक आहे 9920423078. लेखन सौ शैला गोखले. निर्यात संबंधी चर्चासत्र दिनांक 29 एप्रिल रोजी आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानतर्फे एक ऑनलाईन मीटिंग घेण्यात आली. विषय होता
एक्सपोर्ट यामध्ये श्री डॉक्टर जगत शहा यांनी मार्गदर्शन केलं. डॉक्टर जगत शहा यांना एक्सपोर्ट इज एक्सपर्ट्स म्हणून ओळखलं जातं. अहमदाबाद इथे वास्तव्य असलेल्या डॉक्टर जगत शहा यांनी इंटरनॅशनल बिझनेसमध्ये PhD केली आहे. डॉक्टर जगत शहा ग्लोबल नेटवर्क इन्स्टिट्यूटचे फाउंडर आहेत. USA आणि कॅनडा ह्या ठिकाणी सुद्धा त्यांचं ऑफिस आहे. क्लस्टर डेव्हलपमेंट एक्सपर्ट म्हणून युनिडोने त्यांना सर्टिफाईड केलेलं आहे. इंटरनॅशनल ट्रेड कन्सल्टंट म्हणून ते कार्यरत आहेत. ज्या उद्योगिनींना आपले एक्सपोर्ट प्रोडक्ट्स करायचे आहेत त्यांना ही एक सुवर्ण संधी आहे. जगत सरांनी बेसिक गोष्टी सांगितल्या. त्यासाठी लागणारं इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स मिळवून देणं, तसंच कस्टमर्सपर्यंत त्यांचे प्रोडक्ट्स पोहोचवणं इत्यादी गोष्टी त्यांच्या इन्स्टिट्यूटतर्फे करण्यात येतात. त्यांचा 5 दिवसांचा एक कोर्स आखलेला आहे. त्यामध्ये त्यांच्याकडून मार्गदर्शन केलं जातं. 3 महिन्यांपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी जरी लागला तरी 1-to-1 हँडलिंग केलं जातं. जवळजवळ 6000 जणांचा ग्रुप त्यांनी तयार केलाय. त्यामध्ये आपल्याला कनेक्ट होण्याची संधी मिळते. या संधीमुळे आपलं नेटवर्क तयार होऊ शकतं. मे महिन्यातील 1 ते 5 मे ह्या कोर्समध्ये आपल्या काही उद्योगिनींनी भाग घेतला आणि कोर्स पूर्ण केला. या कोर्समुळे त्या अतिशय खुश आहेत. अनेक नवीन गोष्टी समजल्या. ह्या कोर्सचा फायदा जास्तीत जास्त जणींनी घ्यावा असं आवाहन त्यांच्या फीडबॅकमध्ये त्यांनी दिला. सौ मिनलताई नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने एक्सपर्ट्सला बोलावून उद्योगिनींना फायदा करून देतात. त्यांचे आम्हा सर्वांतर्फे खूप खूप आभार. ही सुवर्ण संधी आपल्यासाठी आहे. प्रत्येक महिन्यात त्यांचा कोर्स हा असतोच. त्याची माहिती वेळोवेळी सौ मिनलताई आणि टीम देत असतात. त्याचा जरूर फायदा घ्या. धन्यवाद. डॉक्टर जगत शहा. लेखन केलं आहे सौ गौरी टिकले यांनी. मायरा एक मिरॅकल. मालिकांमधून जी छोटी मुलं काम करतात त्यांचा अभिनय, तिथला सहज होत असणारा त्यांचा वावर पाहून खरंच अचंबित व्हायला होतं नाही. मायरा फक्त एक छोटीशी मुलगी, पण तिचं माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमधील काम पाहून थक्कच झाले. तिला विचारलं, तुला TV मालिकेत काम करायला आवडतं का? तर ती म्हणते, कशी? खूप खूप आवडतं. तिची आई श्वेता यांना विचारलं, माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेसाठी तिची कशी झाली निवड? तर त्या म्हणाल्या, त्याची एक गंमतच आहे. कोरोना काळ आपल्या सर्वांसाठी खूप कठीण होता आणि लहान मुलं तर फारच कंटाळली होती. त्या सगळ्या वातावरणात कुठे बाहेर जाणं नाही, मित्रमंडळी भेटत नाही, कोणीच खेळायला येत नाही, म्हणून मायरा खूप कंटाळून जायची. मला तिचा उदास चेहरा पाहून एक युक्ती सुचली. रोज दिवसातून एकदा तिला वेगवेगळे छानसे ड्रेस घालून, कधी साडी नेसवून मी तिचे फोटो काढायचे. ती शुभं करोती किंवा छोटे श्लोक म्हणत असताना तिचे व्हिडिओ काढायचे. ते तिला खूप आवडायचं. मुख्य म्हणजे ती वेगवेगळ्या छान पोजेस द्यायची आणि तिचे आविर्भाव तर विचारूच नका. ते सगळं मी आमच्या नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवलं. तर सगळ्यांनी तिचं खूप कौतुक करून वाहवा केली. मग मनात आलं की हे सर्व कायमस्वरूपी आपल्या संग्रही असायला हवं. म्हणून ते मी सगळं यूट्यूबवर विनामूल्य अपलोड केल्यानंतर ते लवकरच व्हायरल झालं आणि खूप लोकांनी तिचं कौतुक केलं. मग थोड्याच दिवसांनी या सगळ्या गोष्टी मी इंस्टाग्रामवरही पोस्ट केल्या. आणि काय सांगू, एक दिवस मला झी मराठी वाहिनीकडून फोन आला की आमच्या एका सिरियलसाठी आम्हाला 4-5 वर्षाच्या बालकलाकाराच्या भूमिकेसाठी मुलगी हवी आहे. तुम्ही तिला घेऊन याल का? तुमच्या मुलीसारखी चुणचुणीत बालकलाकार हवी आहे. तुम्ही तिला उद्या स्टुडिओत घेऊन याल का? ठरल्याप्रमाणे आम्ही तिला घेऊन गेलो. ते मायराला भेटले आणि तिला मालिकेतली भूमिका करण्याची संधी मिळाली. मायराला विचारलं, तुला माझी तुझी रेशीमगाठमध्ये काम करायला आवडतं का? ती म्हणाली, खूप मज्जा येते. मी श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांच्याबरोबर माझी तुझी रेशीमगाठमध्ये परी म्हणून काम करत आहे. माझी आई मला रोज वेळेवर स्टुडिओत घेऊन जाते, मला तयार करते आणि माझा चेहरा खराब व्हायला नको म्हणून जास्त मेकअप न करता थोडीशी पावडर आणि लिपस्टिक लावते. माझ्या हातात त्यांनी स्क्रिप्ट दिलं की ते माझ्याकडून 2दा-3दा म्हणून घेते. माझ्यासाठी रोज माझ्या आवडीचा डबा घेऊन येते. सकाळी शूटिंग झालं की माझ्या रूममध्ये मी दुपारी थोडा वेळ झोपते
आणि परत दुसऱ्या शूटिंगसाठी तयार होते. आमच्या सेटवरील सगळेच जण माझी काळजी घेतात. श्रेयस दादा आणि प्रार्थनाताई माझे खूप लाड करतात. आम्ही सगळेजण सेटवर खूप मजा करतो. श्वेताताई म्हणाल्या, खरं तर आमच्या मनाला शिवलंही नव्हतं की तिने अभिनय करून या क्षेत्रात करिअर करावं. सहज म्हणून एका सिरियलमध्ये तिने काम केलं आणि एवढ्या लहान वयातच तिला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याची संधी लाभली. तिने एका हिंदी मालिकेत निर्जा एक नई पहचान मध्ये काम केलं आहे. एका मराठी वेब सिरीज कल्कीमध्ये पण काम केलंय. ती वेब सिरीज मे महिन्यात OTTवर येणार आहे. याशिवाय वेगवेगळ्या जाहिरातींसाठी जसे की कॉटन किंग, विक्रम टी, डाबर हेअर ऑइल या जाहिरातींसाठी काम केलं आहे. दिल से करीब, ABP माझा, लोकमत अशा वाहिन्यांवर तिच्या मुलाखती घेतल्या गेल्या. तिचं भाग्य असं आहे की या सगळ्या संधी तिला समोरून उपलब्ध झाल्या आणि त्याचं तिनं चीज पण केलं असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणखी आनंदाची आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे नाच ग घुमा या चित्रपटात प्रथमच काम केलं आहे, जो 1 मेला सर्वत्र प्रसारित झाला आहे असं श्वेता म्हणाल्या. जेव्हा माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या शूटिंगसाठी श्वेताताई मायरासोबत जात असत, तेव्हा त्यांना खूप वेळ मिळत असे. तेव्हा ज्वेलरी शॉप सुरू करण्याची संकल्पना त्यांच्या मनात सुरू झाली. त्यानंतर 2-3 महिने सर्व प्रकारची माहिती घेऊन ज्वेल्स ऑफ मायरा 19 फेब्रुवारी 2023ला सुरू केलं. त्या घरून ऑनलाईन व्यवसाय करतात. अधूनमधून प्रदर्शनातून त्यांचा व्यवसाय चांगला चालला आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारची आणि डिझायनर ज्वेलरी त्यांच्या संग्रही आहे. मायरा म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ मधल्या गोड परीला आणि तिच्या आई श्वेताताईंना त्यांच्या मनात असलेल्या सर्व स्वप्नपूर्तींसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. लेखन सौ अनुप्रिता नगरकर. पिढ्यानपिढ्या कलेचा वारसा. 22-25 वर्षांपूर्वी मुलींना शाळेला किंवा कॉलेजला मे महिन्याची सुट्टी असली की काही ना काही कलाकुसरीच्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त केलं जात असे. मग कुणी मण्यांच्या वस्तू करणं, नाहीतर पर्स करणं, विणकाम, भरतकाम करणं आणि ते योग्य प्रकारे शिकण्यासाठी क्लासलाही जाणं असा एक सुट्टीचा कार्यक्रम असे. आजकाल सुट्टीत कसले कसले ॲक्टिव्हिटी क्लास असतात किंवा अजून काही कारण या मुलींना काही ना काही करण्यात व्यस्त करणं हाच त्यामागचा विचार असतो. पण याचसारखे कला शिकविणारे क्लास सातत्याने चालविले जाणे थोडे कठीण वाटते. पण आज आपण ज्यांच्याशी बोलणार आहोत त्यांच्या घरी त्यांची आई आणि आजी ही हाच क्लास चालवत होत्या. हा क्लास आहे भरतकामाचा, म्हणजे हँड एम्ब्रॉयडरी शिकविण्याचा क्लास. हा क्लास अरुंधती ताईंची आजी मंदाकिनी परांजपे यांनी 1950 मध्ये पुणे इथे सुरू केला. त्या काळी मंदाकिनी परांजपे या महिलेनं भरतकामाचे क्लास सुरू करणं खरोखरच धाडसाचं म्हणावं लागेल. कारण त्या काळी साधारणपणे प्रत्येक घरात भरतकाम, विणकाम करणं हे सुरूच असायचं आणि परंपरागत पद्धतीनं भरतकाम, विणकाम, मण्याचे कलाकुसरीचं काम शिकवलं जातच होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या काळात महिला घराबाहेर पडण्याचं प्रमाणच कमी होतं. हळदी कुंकू किंवा देवदर्शन या निमित्तानेच स्त्रिया घरातून बाहेर पडत असत. शिक्षणासाठी म्हणजे शिक्षण घेण्यासाठी शाळेत जाणाऱ्या मुली अगदीच कमी असत. पण परांजपे ताईंनी पुण्यासारख्या ठिकाणी हाताने भरतकाम करण्याचा क्लास सुरू केला. अनेक मुली म्हणजे बायकाच या क्लासला यायला लागल्या. त्या काळात घराघरांमध्ये भरतकामाने तयार केलेल्या फ्रेम लावल्या जात असत. त्या फ्रेम तयार करण्यासाठी काय वापरावं, कोणतं कापड, कोणतं रेशीम इत्यादी सर्व गोष्टी कलात्मकतेनं मंदाकिनी ताई शिकवू लागल्या. प्राथमिक भरतकाम यायला लागल्यानंतरच असं थोडं कठीण काम करायला विद्यार्थिनींना तयार केलं जात असे. मंदाकिनी ताईंनंतर त्यांच्या सूनबाई ललिता परांजपे याही भरतकामाचे क्लास चालवू लागल्या. त्या त्यांच्या माहेरी असताना भरतकाम शिकलेल्या होत्या, पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते असं लक्षात घेऊन त्यांनी आपल्या सासूबाईंकडे भरतकामाचे धडे घेतले. त्यांच्या क्लासेसमध्ये जसं शिकवलं जात होतं तसंच ललिताताईंनी शिकवण्याची पद्धत आत्मसात केली आणि त्यांनी भरतकाम क्लासेस पुढे चालू ठेवले आणि ते आजही चालू आहेत. आता त्यांची मुलगी अरुंधती थत्ते ही पण पार्ल्याला भरतकामाचे क्लासेस चालवते. अरुंधती ताई सुद्धा
प्राथमिक धडे देताना जे आजीने प्रचलित केले आहेत असेच 22 ते 25 भरतकामांसाठी बहुतांश वेळेला उपयोगी पडतील असे टाके शिकवतात. अरुंधती ताईंनी कोणतंही विशिष्ट नाव घेऊन क्लास सुरू केलेला नाही. त्यांच्या एका बॅचमध्ये 10 ते 12 जणी असतात. प्रत्येकीकडे वैयक्तिकपणे लक्ष दिलं जातं. प्रत्येकीचं भरतकाम हे वेगवेगळं असतं. त्यामुळे एखाद्या क्लासमध्ये एक प्रकार शिकवतात आणि सर्व प्रशिक्षणार्थी तेच शिकत असतात असं चित्र नसतं. मुळात त्यांचा भर सफाईदारपणा, नीटनेटकेपणा, अत्यंत स्वच्छ काम करण्यावर असतो. शिकणाऱ्या महिलेला अशा सर्व कसोट्यांमध्ये पास करणारं डिझाईन भरून झालं नसेल तर जेवढं झालेलं असेल ते उसून परत करावंच लागतं. एकंदर अरुंधती ताईंच्या क्लासमधील शिकविण्याच्या गोष्टी ऐकल्या की असं वाटतं की अजूनही तिथे गुरुकुल पद्धतीनं शिक्षण देणं चालू आहे. क्लासमधलं प्रशिक्षण झाल्यानंतरही अनेक जणी नवीन काही करायचं ठरविल्यानंतर त्या गोष्टीबद्दल चर्चा करून कसं करायचं, काय करायचं हे ठरवायला अरुंधती ताईंच्या क्लासमध्ये येतच असतात. अरुंधती ताईंची बहीणही म्हणजे आदिती गोखले याही भरतकामात पारंगत आहेतच, परंतु त्या क्लास चालवत नाहीत. तर त्या आणि अरुंधती ताई या दोघी मिळून एक वेगळंच काम करतात. म्हणजे असं की त्यांनी काही निवडक महिला घेऊन बचत गटासारखे त्यांना एकत्र आणलं आहे. त्यांना भरतकामाचं शिक्षण दिलं. आता त्या महिला उत्तम प्रकारे भरतकाम करतात अशी खात्री झाल्यावर त्यांना महिन्यात 2 ते 3 वेळा भेटून त्यांच्याकडून काही विशिष्ट वस्तू बनवून घेतल्या जातात आणि मग त्यांची विक्री केली जाते. काही वेळा कोणी ऑर्डर दिली असेल तर त्यानुसार वस्तू बनविल्या जातात. अर्थात हे थोडं जिकिरीचंच काम आहे, कारण प्रत्येकीचंच काम ठरलेल्या वेळात होईलच असं सांगता येत नाही. त्या महिला आणि अरुंधती ताई मिळून दर 5 वर्षांनी प्रदर्शनही करतात. हाती भरतकाम ही अशी गोष्ट आहे की त्याचं मार्केटिंग करून ग्राहक वाढवणं तशी सोपी गोष्ट नाही. शिवाय त्याला लावलेली किंमत ही बहुतांश वेळा ग्राहकांना जास्त वाटू शकते. फक्त ज्यांना या कलेविषयी आस्था, प्रेम आहे, प्रत्यक्ष करण्यासाठी किती मेहनत असते याची कल्पना आहे, त्यांनाच किमतीबद्दल अंदाज येऊ शकतो. हे मशीनवरचं काम नाही, हेच त्यातलं विशेष आहे. अरुंधती ताई, ललिता ताई या मधुरा कोट्स ॲकर या रेशीम आणि दोरे ज्या देशीय जी भरतकामासाठी वापरतात तयार करून विकणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांनी आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये भाग घेतात. आपल्या विद्यार्थिनींनाही भाग घ्यायला मदत करतात. अरुंधती ताईंच्या आजीने सुरू केलेल्या क्लासला यावर्षी 75 वर्ष होणार आहेत. त्या निमित्ताने काही खास कार्यक्रम करण्याचं त्या ठरवत आहेत. ही अत्यंत अभिमानाची अशीच गोष्ट आहे. एखादी संस्था 75 वर्ष पूर्ण करते. त्याहूनही घरगुती पद्धतीने चालू केलेला क्लास 3 पिढ्यांपर्यंत चालू आहे आणि तो वाढत आहे. हे खरोखरच गर्वाने मान ताठ व्हावी असंच आहे, नाही का? अरुंधती थत्ते यांचा संपर्क क्रमांक आहे 9920165947. ललिता परांजपे यांचा संपर्क क्रमांक आहे 9921018199. आदिती गोखले यांचा संपर्क क्रमांक आहे 9619019498. लेखन केलं आहे सौ शैला गोखले यांनी. पुढची पिढी आधुनिकतेला वाव. प्रत्येक पिढीत मागच्या पिढीतले गुण येतात. त्यामध्ये विशिष्ट आवडीनिवडी, स्वभावाचा प्रकार, गुणदोष हे सगळे काही प्रमाणात तरी आपल्या आईवडिलांकडून येतात. नंतर त्यातले काही आपण स्वीकारून वाढवतो किंवा त्यावर मात करून काही वेगळंच व्यक्तिमत्व घडवतो. व्यवसाय हा रक्तातच लागतो हे खरंय. त्याची उदाहरणंही आपण आजूबाजूला सहज पाहतो. काही घराण्यांच्या बाबतीत आजूबाजूचे लोकही धरून चालतात की हे नाव ना म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये व्यवसायाचा वसा असणारच, जसं की बेडेकर, चितळे, किर्लोस्कर इत्यादी. आज आपण भेटणार आहोत त्या आहेत स्वाती बेडेकर खरे आणि त्यांची मुलगी तनया खरे कुलकर्णी. स्वातीताई या बेडेकरांच्या घरच्या आहेत, पण त्यांनी सुरुवातीच्या काळात नोकरी केली आहे. इंजिनियर आहेत आणि त्यांच्या मिस्टरांची इंजिनियर मुलगी हवी अशीच अट असल्यानं त्या बेडेकरच्या खरे झाल्या.
त्यांची इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनल बनविणारी कंपनी आहे. सुरुवातीच्या काळात छोट्या जागेत कंपनीचा संसार चालू होता. स्वातीताई म्हणतात, त्यावेळी एकत्र कुटुंब, मुली लहान आणि त्यांची नोकरी अशी तारेवरची कसरत होती. त्याचवेळी त्यांनी MIDCत मोठी जागा घेतली. याच सुमारास स्वातीताईंनी नोकरी सोडली. नंतर 1990 मध्ये बांधकाम होऊन 2 सहकाऱ्यांच्या मदतीने कंपनी चालू केली. त्यांच्या व्यवसायामध्ये ग्राहकाला ज्या प्रकारचे पॅनल करून पाहिजेत त्याप्रमाणे डिझायनिंग करून देऊन त्यांनी योग्य आहेत असं म्हटल्यावर पुढील काम सुरू होतं. थोडक्यात ग्राहकाला सोल्युशन देऊन अडचणीतून बाहेर यायला मदत करणं असा व्यवसाय. स्वातीताई त्यांच्या ऑफिसमधील काम बघतात, ज्यामध्ये बँकिंग आहे, फंड्स अरेंज करणं, कच्चा माल व्यवस्थापन, टॅक्स देणं, बिलाचा व्यवहार बघणं या सर्व गोष्टींचा समावेश होतो. त्या आणि त्यांचे मिस्टर व्यवसायातील गोष्टींची चर्चा ही त्यांच्या मुलीसमोरच करत असत. त्यामुळे त्यांच्या मुलींना व्यवसायाची समज आणि आवड निर्माण व्हायला मदत झाली. त्यांच्या 2 मुलींपैकी तनया ही आई आणि वडिलांनी सुरू केलेल्या व्यवसायाला म्हणजे कंपनीला सांभाळायला, मोठी करायला तयार झाली. तिने इंजिनिअरिंग केलं, पण तेही आपल्या व्यवसायात उपयोगी होईल अशा ब्रँचमध्ये इंजिनिअरिंग केलं आहे. त्यांनी MBAही केलं आहे. त्यानंतर त्यांनी 8 वर्ष नोकरी केली आहे. त्या असं म्हणतात की नोकरी केल्यामुळे सर्वच विभागांमध्ये काम करणं शक्य झालं. यामध्ये मल्टीनॅशनल कंपन्यांशी होणारं कम्युनिकेशन कसं चालतं, त्याचप्रमाणे अंतर्गत सुसंवाद कसा केला जातो, या सगळ्या गोष्टी शिकता आल्या. म्हणजे त्या गोष्टी पाहता येण्यासाठी नोकरीचा उपयोग झाला. त्यानंतर त्यांनी घरच्याच व्यवसायात काम करण्याची सुरुवात केली. नव्या पिढीच्या नव्या दमाने आलेल्या तनयाजींनी आपल्या व्यवसायात आल्यानंतर प्रत्येक विभागात जाऊन काम केलं. त्यामुळे त्यांना पूर्वीपासून काम करणाऱ्या लोकांसोबत संवाद साधता आला. आपल्या कंपनीत असणाऱ्या पद्धती, तिथे असणारी सहकारी मंडळी कशा प्रकारे वागतात, कशा प्रकारे काम करतात याबद्दल समजून घेत आहे. त्यानंतर त्यांनी हळूहळू नव्या पद्धतीनं किंवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नाविन्य आणण्याचा प्रयत्नही सुरू केला. त्या हेही म्हणतात, एखादा प्रकल्प मी बघत असेन तर त्याबद्दल जे निर्णय घ्यायचे किंवा कसं काम करायचं हे ठरविण्याची त्यांना मोकळीक मिळते. अर्थात त्यांच्यावर त्यांच्या वडिलांचा तसं करण्यासाठी विश्वास असतो. तनयाजींनी जपानी भाषा अवगत केली आहे, त्यामुळे तशा प्रकारचं काम असेल तर तिथे त्या या परदेशी भाषेचा वापर करतात. तनयाजींनी आपल्या कंपनीचं ब्रोशर वेगळ्या पद्धतीनं बनवलं किंवा वेबसाईट बनवतानाही त्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतीनं बनवून घेतली आहे. त्या म्हणतात की जुन्या लोकांमध्ये मिसळून काम समजून घेतल्यामुळे ते लोकही त्यांना मान देऊ लागले. त्याचबरोबर त्यांनी एखाद्या वेळी जास्त काम सांगितलं तरी करायला तयार असतात. त्यामुळे व्यवसाय वाढवणं सोपं जातं. तसंच स्वतःच्या कल्पनांनाही वाव देऊन व्यवसाय वाढवणं हे पुढच्या पिढीची जबाबदारीच आहे हे त्यांना मनापासून वाटतं. तनया खरे कुलकर्णी यांचा संपर्क क्रमांक आहे 9820245504. स्वाती बडेकर खरे यांचा संपर्क क्रमांक आहे 9820058675. लेखन सौ शैला गोखले. कुबल CKP मसाला. कुबल मसाला.